विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA द्वितीय वर्ष सेमिस्टर चौथे पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 या पेपरचा अभ्यास करत असताना प्रकरण क्रमांक 4 जे मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था यावर आधारित प्रकरण क्रमांक 4 यामधील केंद्रीय राज्यकारभार व्यवस्था, प्रांतीय राज्यकारभार व्यवस्था यावर आधारित प्रश्न आणि उत्तरे आपण संपूर्णपणे अभ्यासली. आजचा आपला हा शेवटचा पिरियड जो आपल्या BA द्वितीय वर्षाचा पेपर 7वा जो छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 यामधील प्रकरण क्रमांक 4 मधील शेवटचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत. तो म्हणजेच गाव पातळीवरील राज्यकारभार व्यवस्था, म्हणजेच मराठीकालीन गाव पातळीवरील राज्यकारभार व्यवस्था कशी होती यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर खेड्यातील प्रशासन व्यवस्थेवर आधारित प्रश्न पाहत असताना जे काही प्रश्न होते ते म्हणजेच खेड्यातील प्रशासन व्यवस्था ही 6 भागामध्ये विभागलेली होती आणि त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर प्रश्न पाहत असताना सर्वप्रथम पहिला प्रश्न, खेड्यातील प्रशासन व्यवस्था किती भागामध्ये विभागली गेली होती? खेड्यातील प्रशासन व्यवस्था ही 6 भागामध्ये विभागली गेली होती. पुढचा प्रश्न, खेड्यातील प्रशासन व्यवस्थेतील पहिला घटक कोणता होता? तर खेड्यातील प्रशासन व्यवस्थेतील पहिला घटक हा पाटील हा होता. पुढचा प्रश्न, वतनामुळे गाव पातळीवरील मिळालेला अधिकार किंवा वतनी अधिकारी म्हणून कोणाला ओळखले जात होते? वतनामुळे किंवा वतनाचा अधिकार मिळालेल्या व्यक्तीला पाटील या नावाने ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, पाटील या अधिकाऱ्याचे गाव पातळीवरील प्रमुख काम काय होते? पाटील या अधिकाऱ्याचे प्रमुख काम पडीत जमीन लागवडीखाली आणून महसुलीसाठी उपयोगात आणणे हे प्रमुख काम होतं. पुढचा प्रश्न, पाटील या अधिकारी कोणाच्या मदतीने महसूल ठरवत होता? पाटील हा अधिकारी गाव पातळीवर कुलकर्णी यांच्या मदतीने महसूल ठरवित असे. पुढचा प्रश्न, गावाचे संरक्षण करणे, दरोडेखोरापासून संरक्षण करणे हे काम कोणाचे होते? गावाचे संरक्षण करणे किंवा दरोडेखोरापासून संरक्षण करणे हे पाटील यांचे काम होते. पुढचा प्रश्न, गाव पातळीवरील मुख्य अधिकारी कोणाला ओळखले जाते? गाव पातळीवरील मुख्य अधिकारी म्हणून पाटील यांना ओळखले जाते. पुढचा प्रश्न, लागवडीची जमीन, त्याचे मालक आणि पिके इत्यादीची माहिती सरकारला देण्याचे काम गाव पातळीवरील कोणता अधिकारी करत होता? लागवडीची जमीन, त्याचे मालक, पिके आणि महसुलाबद्दलची माहिती हे पाटील हा अधिकारी गाव पातळीवरील देत होता. पुढचा प्रश्न, गाव पातळीवरील न्यायदानाचे प्रमुख केंद्र कोणाकडे होते? गाव पातळीवरील न्यायदानाचे प्रमुख केंद्र हे पाटील यांच्याकडे होतं. पुढचा प्रश्न, अंतिम निकालावर सही व शिक्का मारला तरच अंतिम न्याय मिळाला असे घोषित कोण करत होते? अंतिम निकालावर सही व शिक्का मारून अंतिम न्याय मिळाला असे जे काही शिक्का हे पाटील हा अधिकारी तत्कालीन स्थितीमध्ये नेमत होता. पुढचा प्रश्न, पाटील या अधिकाऱ्यांची कोणती खून किंवा निशाणी होती? तर पाटील या अधिकाऱ्यांची नांगर ही खून किंवा निशाणी होती. पुढचा प्रश्न, शेतकऱ्याकडून मिळणाऱ्या धान्याला कोणत्या नावाने ओळखली जात होती? शेतकऱ्याकडून मिळणाऱ्या धान्याला घुगरी या नावाने ओळखली जात होती. पाटील या अधिकाऱ्यासाठी त्याच्या हाताखाली कोणती व्यवस्था होती? पाटील या अधिकाऱ्यांच्या सेवेसाठी किंवा त्याच्या अधिकाराखाली बलुतेदार ही पद्धत तत्कालीन स्थितीमध्ये होती. हे होतं पाटील या अधिकाऱ्याचं प्रमुख काम किंवा त्यावर आधारित प्रश्न.
आता 2 नंबरचा अधिकारी खेड्यातील प्रशासन व्यवस्था तो म्हणजे कुलकर्णी किंवा गाव कुलकर्णी ग्रामसेवक म्हणून ओळखला जात होता किंवा ग्राम लेखक म्हणून ओळखला जात होता. पुढचा प्रश्न, खेड्यातील प्रशासन व्यवस्थेतील खेड्याचा हिशोब ठेवण्याचं काम कोणता अधिकारी करत होता? खेड्यातील प्रशासन व्यवस्थेतील खेड्यांचा हिशोब ठेवण्याचा अधिकार हा किंवा अधिकारी म्हणून कुलकर्णी यांना ओळखले जात होते. पुढचा प्रश्न, व्यक्तीच्या जमिनीच्या महसुलाचा जमा खर्च ठेवण्याचे काम कोणाकडे होते? व्यक्तीच्या जमिनीच्या महसुलाचा जमा खर्च ठेवण्याचा अधिकार कुलकर्णी यांच्याकडे होती. पुढचा प्रश्न, कुलकर्णी यांच्याकडे कोणते महत्त्वपूर्ण काम होते? कुलकर्णी यांच्याकडे सर्व जमिनीचे हिशोब ठेवणे हे काम होते. पुढचा प्रश्न, प्रत्यक्ष पिकाची पाहणी करणे आणि महसूल व्यवस्थेची नोंद ठेवण्याचे काम कोणत्या अधिकाऱ्याकडे होते? प्रत्यक्ष पिकाची पाहणी करणे व महसुलांची नोंद करण्याचे काम हे कुलकर्णी या अधिकाऱ्याकडे होते. दुसऱ्याला वतन विकून येणाऱ्या रकमेस कोणत्या नावाने ओळखले जात होते? दुसऱ्याला वतन विकून येणाऱ्या रकमेस शेरणी या नावाने ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पाटलाला सल्ला देण्याचे काम कोणत्या अधिकाऱ्याकडे होते? पाटलाला सल्ला देण्याचे काम कुलकर्णी या अधिकाऱ्याकडे होते. पुढचा प्रश्न, महसुलापैकी चावर किंवा खंडीवर जी रक्कम होती ती मिळत होती ती कोणाला मिळत होती? महसुलापैकी चावर किंवा खंडीवर रक्कम ही कुलकर्णी या अधिकाऱ्याला मिळत होती. आता हे झालं कुलकर्णी या अधिकाऱ्यावर जे काही प्रश्न किंवा उत्तरे. त्याबरोबर आता तिसरा अधिकारी म्हणजे देशमुख किंवा जो पाटलापेक्षा मोठा अधिकारी त्याला देशमुख म्हणून ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, पाटलापेक्षा अधिकाराने आणि दर्जाने मोठा असणारा अधिकारी म्हणून कोणाची ओळख होती? पाटलापेक्षा अधिकाराने आणि दर्जाने असणारा अधिकारी म्हणजे देशमुख यांना ओळखलं जात होतं. पुढचा प्रश्न, अनेक पाटलांच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याचे काम कोणाकडे होते? अनेक पाटलांच्या कामगिरीवर देखरेख ठेवण्याचे काम हे देशमुखाकडे होते. पुढचा प्रश्न, सुभ्याच्या प्रमुखास कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? सुभ्याच्या प्रमुखास देशमुख या नावाने ओळखले जात होते. कुलकर्ण्यांचे हिशोब तपासण्याचा अधिकार कोणाकडे होता? कुलकर्ण्यांचे हिशोब तपासण्याचा अधिकार हे देशमुख यांच्याकडे होता. पुढचा प्रश्न, खेडे व सरकार यांच्यातील दुवा म्हणून कोणत्या अधिकाऱ्याला ओळखलं जात होतं? खेडे व सरकार यांच्यातील दुवा म्हणजे देशमुख या अधिकाऱ्यांना ओळखलं जात होतं. ज्या गावात पाटील हे पद नसेल तिथे कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जात होती? ज्या गावात पाटील हा अधिकारी नसेल त्या ठिकाणी देशमुख या अधिकाऱ्याची नेमणूक केली जात होती. पुढचा प्रश्न, नांगर ही खून सुभ्याचे व स्वतःचे नाव कोणत्या अधिकाऱ्याकडे होते? नांगर ही खून किंवा सुभ्याचे व स्वतःचे नाव लिहिण्याचा अधिकार हा देशमुखाकडे होता. पुढचा प्रश्न, तो म्हणजेच गाव पातळीवरील चौथा अधिकारी म्हणजे देशपांडे. गावाचे हिशोब पाहण्याचे काम कोणत्या अधिकाऱ्याकडे होते? गावाचे हिशोब पाहण्याचे काम हे देशपांडे या अधिकाऱ्याकडे होते. पुढचा प्रश्न, कुलकर्ण्याचे हिशोब तपासण्याचा अधिकार कोणाकडे होता? कुलकर्ण्याचे हिशोब तपासण्याचा अधिकार हे देशमुखकडे होता आणि देशपांडे यांच्याकडे होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजेच पुढचा जो घटक होता तो म्हणजे 4 नंबरचा चौगुला. पाटलाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी कोणता अधिकारी नेमण्यात आला? पाटलाला सर्व प्रकारची मदत करण्यासाठी चौगुला हा अधिकारी नेमण्यात आला. चौगुला या अधिकाऱ्याचे प्रमुख काम कोणते होते? चौगुला या अधिकाऱ्याचे प्रमुख काम गाव सोडून गेलेल्या व्यक्तींना पुन्हा गावात
येण्यास प्रोत्साहन करणे हे प्रमुख काम होते. पुढचा प्रश्न, धान्याचे कोठारे खाजगी लोकांची कोठारे यांची देखभाल करण्याचा काम कोणाकडे होते? धान्याची कोठारे खाजगी लोकांचे कोठारे यांची देखभाल किंवा संरक्षण करण्याचा अधिकार किंवा दायित्व हे चौगुला या अधिकाऱ्यांचे होते. पुढचा प्रश्न, धान्याच्या स्वरूपात जमा झालेली जी काही वसूल सुभ्याच्या ठिकाणी जमा करण्याचे काम कोणाकडे होते? धान्याच्या रूपात जमा झालेली वसूल सुभ्याच्या ठिकाणी जमा करण्याचा अधिकार हा चौगुला यांना होता. पुढचा प्रश्न म्हणजे शेट्टे किंवा महाजन हे 6व्या प्रकारचं पद जे गाव पातळी त्याबद्दलची. ज्या गावात पेठ कसबा आहे त्या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखलं जात होतं? कोणता अधिकारी होता? ज्या गावात पेठ किंवा कसबा हे होतं त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याला शेट्टे किंवा महाजन म्हणून ओळखलं जात होतं. गावाचे कसब्यात तर पेठेचे कशामध्ये गावाचे कसब्यामध्ये रूपांतर करण्यात आले आणि कसब्याचे कशामध्ये रूपांतर करण्यात आलं? गावाचे कसब्यात तर कसब्याचे पेठेमध्ये रूपांतर करण्यात आलं. जमा होणारे धान्य गोळा करणे व मोजणे हे अधिकार कोणाला होते? जमा होणारे धान्य गोळा करणे आणि मोजणे हा अधिकार शेट्टे आणि महाजन यांच्याकडे होते. शेट्टे आणि महाजन यांच्याकडे यांची निशाणी किंवा खून कोणती होती? तर शेट्टे आणि महाजन यांची निशाणी तराजू ही खून होती, म्हणजे व्यापारी म्हणून त्याची नोंद केली जाते. हे होतं जी काही मराठ्यांची प्रशासन व्यवस्था किंवा राज्यकारभार व्यवस्थेतील गाव पातळीवर राज्यकारभार व्यवस्था यावर प्रश्न आपण पूर्ण पाहिले. याबरोबरच BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 4 पेपर 7वा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 हा पेपर पूर्णपणे संपलेला आहे. आणि या पेपरवर आधारित म्हणजे या 4 प्रकरणामध्ये संपूर्णपणे माहिती पाहिली. ते म्हणजेच पहिलं प्रकरण छत्रपती शिवाजी महाराज एक परोपकारी राजा, दुसरे प्रकरण छत्रपती संभाजी महाराज, तिसरे प्रकरण मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध किंवा रणसंग्राम आणि चौथं प्रकरण मराठ्यांची राज्यकारभार व्यवस्था. हे पूर्णपणे हा भाग संपलेला आहे. आणि आपली जी एक्झाम आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणारी आहे. तुमची एक्झाम म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे आपण जे इंटरनलचे मार्क तुम्हाला देतो ते तुम्ही तुमच्याकडून लिहून घेतलं जायचं. पण या वर्षी तुम्ही घरी बसूनच जे काही क्लास करत आहात किंवा जे मी शिकवत आहे ते पाहतात, त्यानुसार तुम्हाला जेवढी माहिती तुमच्याकडे काही प्रश्न PDF मध्ये पाठवलेले आहेत, त्याचबरोबर आत्तापर्यंत जेवढी माहिती शिकवलेली आहे किंवा प्रश्न सांगितले आहेत यावर आधारित तुम्हाला जवळपास 25 प्रश्नाचा संच तयार करायचा आहे. आणि तेच प्रश्न त्याचे 25 प्रश्न त्याचे 4 पर्याय आणि जे योग्य पर्याय असेल त्याला टिक मार्क करायचं, राईट करायचं आणि अशा पद्धतीचे 25 प्रश्न तयार करायचे आहे. त्याबद्दलची माहिती तुम्हाला ग्रुपवर थोड्याच वेळाखाली मी पाठवलेली आहे. आणि त्यामध्ये सर्वप्रथम काय करायचं तर आपण ज्या पानावर माहिती लिहिणार आहोत किंवा दस्ताचं जे पेज आहे स्वतंत्र पान घ्यायचं आणि त्या ठिकाणी कॉलेजचं पूर्ण नाव टाकायचं. त्यानंतर शैक्षणिक वर्ष 2020-21, त्यानंतर उन्हाळी सत्र परीक्षा 2021, BA द्वितीय वर्ष सेमिस्टर 4 आणि पेपर 7वा. पेपरचं नाव काय? छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707. आणि इंटरनलचे तुम्हाला एकूण गुण आहेत 25. त्यामुळे तुम्हाला एकूण प्रश्न हे 25 तयार करायचे आहेत. जे प्रश्न आणि त्याची उत्तरे तयार करायचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संपूर्ण नाव आपलं त्या ठिकाणी टाकायचं आहे. आणि एका स्वतंत्र पानावर जी माहिती तुमच्या व्हॉट्सअपला मी पाठवली आहे ती पाहून घ्या. त्या पद्धतीने तयार करा. आणि प्रश्न तयार करताना प्रत्येक प्रकरणावर 6-6 प्रश्न 6-7 प्रश्न घ्या. म्हणजेच प्रत्येक प्रकरणातून 6 किंवा 7 प्रश्न आले पाहिजे. म्हणजे एकूण 25 प्रश्न काढायचे. आणि प्रश्न काढताना
कशा पद्धतीने काढायचं मी प्रश्न काढून तुम्हाला दाखवलेला आहे, पाठवलेलं सुद्धा आहे त्या पेजवर. तर त्यामध्ये उदाहरण घेता आपण प्रश्न कसा काढलो, तर एक प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची जबाबदारी कुणावर आली? तर 4 पर्याय दिलं होतं. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, संताजी, धनाजी, हे 4 पर्याय. पण याच्यातलं योग्य पर्याय काय? छत्रपती संभाजी महाराज. त्याला पूर्ण टिक मार्क केलेला आहे. अशा पद्धतीचे एकूण 25 प्रश्न काढायचे आणि हे 25 प्रश्नाची तुमच्या मोबाईलमध्ये व्यवस्थितपणे फोटो काढायचे, ते स्पष्टपणे दिसले पाहिजे आणि ते प्रश्न सर्व माझ्याकडे पाठवून द्यायचं. ज्यांना PDF पाठवता येईल तसं पाठवा, कोणाला फोटो काढून व्यवस्थितशीर पाठवायचं आहे तशा पद्धतीने पाठवा आणि माझ्या WhatsApp नंबरला हे 25 प्रश्न पाठवा. आणि हे प्रश्न पाठवताना प्रश्न, त्याचे 4 पर्याय आणि योग्य पर्यायाला टिक मार्क करायचं, म्हणजे राईट करायचं. असे 25 प्रश्न काढून माझ्या मोबाईलला पाठवून द्या. आणि हे 25 प्रश्न पाठवणं अनिवार्य आहे, कारण तुमची ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे आमच्याकडे रेकॉर्ड, म्हणजे तुम्ही इंटरनल काय घेतलं यावर अवलंबून आहे. इंटरनलचे मार्क 25, हे तुम्ही 25 प्रश्न काढून माझ्या मोबाईलला पाठवल्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन म्हणजेच इंटरनलचे मार्क 25 पूर्ण पडतील, अन्यथा पडणार नाहीत. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी काळजी घ्या की 25 प्रश्न तयार करा आणि याबद्दलची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपला फॉर्मॅटसुद्धा एका पेजवर मी पूर्णपणे माहिती दिली. त्यामध्ये कॉलेजचं नाव, वर्ष, परीक्षेचं 2021ची परीक्षा आणि पूर्ण अशी माहिती दिली आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी जी माहिती पाठवत आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्याची पूर्ण नाव लिहायचं आणि पूर्ण नाव म्हणजेच विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहा. त्यामुळेच मला समजून येईल की कोणत्या विद्यार्थ्यांनी इंटरनल दिलेलं आहे आणि त्यानुसार ज्या विद्यार्थी इंटरनलचे 25 प्रश्न तयार करून पाठवतील त्यांनाच मार्क दिले जातील. म्हणजेच एकूण 25 प्रश्न, त्याचे 4 पर्याय, त्याचबरोबर 4 पर्यायापैकी योग्य पर्यायाला उत्तर जे असेल त्याला टिक करायचे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही पाठवून द्यायचं आहे. तर आजपासून म्हणजे आज आपला हा शेवटचा पिरियड आहे आणि हा पिरियड संपल्यानंतर म्हणजे तुम्ही ते प्रश्न तयार करा आणि 1-2 दिवसाच्या आतमध्ये हे सर्व प्रश्न माझ्याकडे माझ्या WhatsApp नंबरला पाठवा. तर याबरोबरच आता आपला पूर्ण सिलेबस आता संपलेला आहे. म्हणजेच आपलं छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा काळ इसवी सन 1630 ते 1707 हा पेपर पूर्णपणे संपलेला आहे.